तुम्हाला जर तुमची मुलगी सुखात असावी असं जर वाटत असेल तर जसं तुम्ही नवरा नोकरदार आहे तसं बघून देता, तसंच घरातली सासू नोकरदार आहे का हे बघून नक्कीच त्या घरामध्ये तुमची मुलगी द्या. कारण त्याचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सासूला इतरत्र दुसऱ्या गोष्टींमध्ये वेळ द्यायला तिच्याकडे वेळच नसतो. गॉसिपिंग ती करते पण त्याच्यामध्ये तिला कमी वेळ असतो, हे सगळ्यात मोठा फायदा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या बाहेर निघाल्यानंतर डोक्यामध्ये काय विचार असतात, डोक्यामध्ये काय फ्रस्ट्रेशन असतं हे तिला सांगायची गरज पडत नाही, कारण तिनं ते स्वतः भोगलेलं असतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की घरामध्ये जास्त वेळ देऊ शकत नाही बाहेर काम करून सुद्धा, ही सुद्धा गोष्ट तिला सांगायची गरज पडत नाही. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट ही आहे की एक स्पेस असतो. काम करून आल्यानंतर माणूस दमतं, माणसाची मेंटॅलिटी काय असते, माणसाला एक स्पेस पाहिजे असतो, माणसाला काय पाहिजे असतं हे सगळं त्या बाईला माहिती असतं. हे सगळं ज्या अनुभवी व्यक्तीला जर माहिती असेल तर आपण काम करत असताना आपल्याला कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम होणार नाही. म्हणूनच नवरा जसं नोकरदार आहे असावा असं बघून आपण जर देत असू, तसंच सासूसुद्धा नोकरदारच असावी अशीच सासू बघून तुम्ही तुमच्या मुलीला द्या. आणि एक फायदा अजूनही हा आहे की सासू काम करून सुद्धा घर स्वच्छ ठेवते हे सुद्धा त्या सुनेला कळेल, आणि ती काम करून परत घरही स्वच्छ ठेवेल, आल्या गेल्यांचा पाहुणचारही करेल, हे सुद्धा संस्कार तिच्यावरती आपोआपच होईल. म्हणून नोकरदार सासू असलेल्याच घरात आपल्या मुलीला द्या. विचार करा.